नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कांदा पिकाला आता 2.5 महिने म्हणजेच 75 दिवस पूर्ण झाले आहेत। याआधी मी तुम्हाला पहिल्या 2 खतांच्या डोसची माहिती दिलीच होती। आज आपण कांद्याला तिसरा आणि शेवटचा खताचा डोस देत आहोत। त्यासाठी मी कोणती खते निवडली आहेत आणि त्यांचे फायदे काय आहेत ते पाहूया। तर त्यासाठी 10-26-26 NPK घेतले। शेतकरी मित्रांनो, यामध्ये 10% नत्र नायट्रोजन असल्यामुळे कांद्याला आवश्यक हिरवेपणा टिकून राहतो। तसेच 26% स्फुरद फॉस्फरस आणि 26% पालाश पोटॅश मुळे मुळांची वाढ चांगली होते आणि कांद्याचा आकार वाढण्यास मदत होते। यात सोबत 12-32-16 NPK हे घेतले। शेतकरी मित्रांनो, यामध्ये स्फुरदाचे प्रमाण जास्त असल्याने कांद्याची मान मजबूत होते आणि कांदा पोषण्यास मदत होते। शेतकरी मित्रांनो, NPK खतांमध्ये घटकांचे प्रमाण कमी जास्त असते, ते आपण पिकाच्या गरजेनुसार निवडायचे असते। तसेच शेतकरी मित्रांनो, यांच्या सोबतीला टेट्रासल्फेट हे खत घेतले। या डोसचे मुख्य आकर्षण म्हणजे टेट्रासल्फेट यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर गंधक हे चारही महत्त्वाचे घटक आहेत। सल्फरमुळे कांद्याला गडद लाल रंग आणि नैसर्गिक तिखटपणा येतो। कॅल्शियम आणि पालाशमुळे कांद्याची सालझाड होऊन वजन वाढते आणि साठवणूक क्षमता सुधारते। मॅग्नेशियममुळे पानांमधील हरितद्रव्ये टिकून राहते आणि अन्न तयार करण्याची प्रक्रिया वेगवान होते। अशा प्रकारे हा संतुलित डोस देऊन आपण आपल्या कांद्याचे विक्रमी उत्पादन घेऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? अशीच शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।